नाही, बेसिकली कसं आहे, आपले जिल्ह्याचा आपण सरासरी पाऊस बघितला ते जवळपास 3,500 mm आहे. तो आपण मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन म्हणजे तुलना केली या वर्षाच्या, तो मागच्या वर्षी आपले जे ॲक्च्युअल पाऊस सुरू झाला होता ते जुलै 15च्या दरम्यान आपल्या जिल्ह्यामध्ये सुरू झाला होता. पण यावेळी असं आहे की जून 1 पासूनच आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जे रेग्युलर मॉन्सून सीझन आहे ते आपल्याकडे सुरुवात झालेलं आहे. आणि त्या अंतर्गत आपण बघितला जे राजापूरमध्ये जे अनुस्कुरा घाट आहे आणि तिथे अर्जुना डॅम आहे आणि त्यानंतर आपले परशुराम घाट आहे, खेडच्या जगबुडी नदी आहे, दापोलीमध्ये गाळ काढण्याचा विषय असेल किंवा गुहागरमध्ये जे धोकादायक डोंगरी भागात जे गाव आहे, असे जे गाव आहे त्यांची आम्हाला म्हणजे आम्ही पूर्वी करायला पाहिजे होतं, बट असं झालेलं आहे की जून 4पर्यंत आपले जनरल इलेक्शन्स होते आणि त्यानंतर लगेचच आपल्याकडे MLC इलेक्शनसुद्धा आलेलं आहे. तो त्यासाठी आम्ही काही वेळ बिझी होतो. पण परवा जे आहे रविवारी आणि सोमवारीसुद्धा सुट्टी होता. तो मी पोलीस अधीक्षक साहेब आणि आपले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि आमचे सब डिव्हिजनचे जे अधिकारी आहे, SDO आहे, SDPO आहे, तहसीलदार आहे, सगळे आम्ही भेट दिली. आणि रविवारी जे आहे ते आम्ही अनुस्कुरा घाटवर गेलो आणि तिथे जे दगड पडलं होतं 6 मीटर बाय 3 मीटर एवढं मोठं बाउल्डर पडलं होता, रस्त्यावर पडलं होतं. तो ते काढलेला होता. विथिन 24 आवर्स आपण ते कारवाई केली. पण तरीही ते धोकादायक आहे, बिकॉज खूप डोंगर जे आहे मोठा आहे, पहाड जे आहे मोठा आहे. आणि तिथे आम्ही काय इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. इन्स्ट्रक्शन्स म्हणजे एक आहे की तिथे स्पीड ब्रेकर्स लावणं, नंबर 1. नंबर 2 आहे की तिथे बोर्ड लावणं, म्हणजे आपले सावकाश चाललं पाहिजे, बिकॉज ते कधीही या सगळे ते इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. आणि त्यानंतर अर्जुना धरणावर आम्ही गेलेलो. आता सोमवारी जी आहे आम्ही परशुराम घाट तिथे जाऊन प्रत्यक्ष NHAI सोबत आणि आपले जे नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स आहे त्यांच्यासोबत आणि आपले जे महसूल यंत्रणा किंवा आपले नगरपालिका किंवा आपले पोलीस विभाग आणि पंचायत समिती या सगळेसोबत आम्ही तिथे आढावा घेतला. आणि आजसुद्धा बातमी आहे की तिथे थोडा जे कोसळलेला आहे, तो हे जे घटना म्हणजे ते नॅचरल हॅझार्ड आहे आपल्यासाठी. तो यांच्या मिटिगेशनसाठी आपल्याला काय स्टेप्स करायला पाहिजे किंवा कंटिंजन्सी प्लॅन काय राहायला पाहिजे, तो यासाठी आम्ही जे आहे आढावा घेतलेला आहे. आणि आता खेडमध्ये सुद्धा आम्ही आढावा घेतला आणि जिथे एस्पेशली गाळ काढण्याचं जे आहे जगबुडी नदीच्या, बिकॉज यावेळी आपण 5,000 क्युबिक मीटर इतकी आपण गाड जगबुडी नदीच्या काढलेला आहे. तर त्यामुळे मार्केट एरिया जे आहे ते मच्छी मार्केट त्या एरियामध्ये पाणी येण्याच्या कमी आहे. पण आज आपण जगबुडीच्या पातळी बघितली ते 5 जे आहे ते धोकादायक लेवल आहे, 5 मीटर. आणि करंटली मला वाटते की 4.5पर्यंत आलेला आहे. तो आता काय धोका नाही आहे, म्हणजे मार्केट हे जे आहे ते धोका नाही आहे. आणि तसंच आपण दापोलीच्या आणि गुहागरच्या जे आहे आपण आढावा घेतलेला आहे. सकाळीसुद्धा आम्ही परत रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि आज आपण आपले टोटल जिल्ह्याच्या बघितला. इनफॅक्ट परवा पालकमंत्री साहेब होते, ते नासाचे विद्यार्थी आले होते, त्यांना भेटण्यासाठी ते एक अर्धा तास इथे आले होते. तर त्यामध्ये सुद्धा त्यांनीसुद्धा इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे की डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कुठल्याही प्रकारच्या काय नुकसान झाला इमिडिएटली आपल्याला DPC मार्फत आपण एक स्पेशल फंड ठेवून DPC मार्फत जे DDMOचे पैसे आहे, जे राखीव आहे 3% आहे, त्यांना आपण इमिडिएटली कुठे असं काय झालेलं आहे इमिडिएटली एक गोवर आम्ही स्टँडर्ड टेम्पलेट बनवू. त्या गावाला काही नुकसान असेल आम्ही 5 लाख 10 लाख जे आहे ते पैसे देण्याचे त्यांनी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे पालकमंत्री महोदयांना. आता आज रोजी कसं आहे की आपल्याकडे जे टोटल आपण बघितलं मय्यत व्यक्ती असं नाही आहे, सुदैवाने कोणाला काय हानी झाली नाही. पण कच्चे घर, अंशतः कच्चे घरांचे नुकसान असं जे आहे ते नियरली 3 लाख रुपयेच्या नुकसान झालेलं आहे. आणि 12 घरं आहे टोटल सगळे तालुका मिळून. आणि काल आपल्याकडे रत्नागिरीचे 2 गावामध्ये नुकसान झालेलं आहे, त्यांचे पंचनामे सुरू आहे. तो काल रात्री आम्हाला माहिती पडलं, तो इमिडिएटली आम्ही तिथे पाठवलेलं आहे. खालगाव आहे की विल्हे आहे, इथे इन्फॉर्मेशन आलेली आहे, इथे आपण इन्फॉर्मेशन घेतो आहे. आणि
अंशिता पक्की घरे नुकसान जे आहे ते 13 आहे, त्यांचेसुद्धा अडीच लाखपर्यंत नुकसान आहे. आणि अंशिता गोटे जे आहे ते 6 आहे आणि त्यांचे अंदाजे नुकसान 3.5 लाख रुपये आहे. आणि आपल्याकडे सार्वजनिक मालमत्ता 9 यांचे 4 लाखपर्यंत नुकसान झालेलं आहे. आणि खाजगी मालमत्ता 5 आणि यांचे अंदाजे नुकसान 1.5 लाख रुपये आहे. आणि मय्यत 3 गाई म्हैस, 2 गाय 1 म्हैस असं 3 आहे, यांचे नुकसान झालेलं आहे. आणि मला वाटतं एक मय्यत व्यक्ती राजापूरचे आहे, आता लेटेस्ट एक आहे. नाही, डेफिनेटली करावे लागणार आहे. बिकॉज आपण खेडमध्ये बघितला तर खेडमध्ये एक गाव आहे, प्रत्येक वेळी जगबुडी नदीमध्ये ते येतात, ते गाव अलसुरे गाव असे जे गाव आहे, काय ठराविक गाव, तो त्यांना धोका यायच्या पूर्वीच आम्ही त्यांना स्थलांतरण करतो आहे. ते मोठ्या प्रमाणावर आपले राजापूरमध्ये आहे, तूप पापेश्वर गाव आहे, किंवा गुहागरमध्ये काही गाव आहे, किंवा आपले खेडमध्ये आहे, चिपळूणमध्ये आहे, लांजामध्ये आहे, असे जे गाव आहे त्यांना आपण पूर्वीच आता असं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की जसं खेडमध्ये त्यांनी एक मंगल कार्यालय आणि 2 जिल्हा परिषद शाळा त्यांनी या स्थलांतरणासाठी घेतलेला आहे. तो आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे, त्यांच्या खिडकी, दरवाजे, इंटरनल पेंटिंग, टॉयलेट्स, हे सगळे फॅसिलिटीज बघून घ्यायचे आहे. बिकॉज त्यांना रात्री आपण ठेवतो आहे, ते सगळे फॅसिलिटीज बघून अपडेट करून. राजापूरमध्ये आम्ही आढावा घेतला संडे रविवारी, तिथेसुद्धा इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की शाळा असेल किंवा हे सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. त्यानंतर एक महत्त्वाचं आहे की साप किंवा विच्छू यांचे जे आहे जे मेडिसिन आपले मॅपवर जे स्ट्रॅटेजिक लोकेशन PSC आहे, जिथून त्या गावचे लोक जवळच्या PSC म्हणजे इमिडिएटली पोहोचू शकतो, असा लोकेशन्सवर या मेडिसिन्स जे आहे अँटीवेनम हे सगळे रेडी ठेवा, असं सुद्धा आपण इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. ती वासिष्ठी नदीचे जे आहे ते डिसेंबर 2021 पासून त्यांचे काम सुरू आहे आणि ते जलसंपदामार्फत सुरू आहे. पहिले टप्प्यामध्ये मला वाटते त्यांनी जवळपास 10 ते 15 लाख क्युबिक मीटर गाळ काढलेला आहे. म्हणजे माझ्याकडे आता लेटेस्ट अप टू डेट इन्फॉर्मेशन नाही आहे, पण जे आढावामध्ये मी परवाच्या आढावामध्ये सेकंड टप्प्यामध्ये सुद्धा त्यांनी गाळ काढलेला आहे. आता आय थिंक थर्ड टप्प्याचे त्यांचे काम सुरू आहे. पण हे जे आहे हे 700-800 कोटीचं जे आहे ते परवा आपले एक पब्लिक रिप्रेझेंटेटिव्ह जे आहे त्यांनी हे डिमांड ठेवलेलं आहे, ठीक आहे, की इतकी कोटीच्या सँक्शन द्यायला पाहिजे. तर यांच्यासाठी आम्ही संबंधित विभागला जलसंपदा विभाग जे आहे त्यांच्यासोबत पाठपुरावा करा असं आम्ही त्यांना सांगणार आहे. आणि एक्झॅक्टली किती म्हणजे 21 किलोमीटरमध्ये किती गाळ आणि त्यांच्यासाठी लागणारा पैसे हे एक विषय आहे. पण आता परवा पालकमंत्री महोदयसोबत झालेला जे डिझास्टरचा मीटिंग होता त्यामध्ये जे आलोरे सब डिव्हिजन आहे, मेकॅनिकल डिव्हिजन आहे, त्यांना असं इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की जगबुडीच्या असू द्या किंवा चिपळूणच्या असू द्या, इथे किंवा आपले आपण जे काम मागच्या वर्षी रत्नागिरीमध्ये केलेले आहे, मुचकुंदी किंवा काजळी नदी जी आहे, इथे नाम फाउंडेशनमार्फत आपण केलेलं आहे. तो नाम फाउंडेशनच्या रेट्स किंवा त्यांचे काम जे आहे स्पीड जास्त, तो त्यांनासुद्धा आपण काम देऊन आपले काम आणखी लवकरात लवकर होऊ शकते का ते सुद्धा आम्ही फिजिबिलिटी चेक करतो आहे. यांत्रिकी विभाग आणि यस इंधनाची तरतूद आम्ही करणार आहे, जे आम्हाला शासनाचे पैसे भेटतो त्यांच्या मार्फत करणार. लास्ट इयर आपण आपल्याला आठवण असेल आपण पावसमध्ये आपण सुरुवात केली होती, गौतमी नदी. येस, तर त्या अनुषंगाने आपण यावेळी नाम फाउंडेशन किंवा कोणी चांगले NGO आहे ते त्यांच्याकडे मशिनरी आणि मॅनपॉवर आहे, तर त्यांचे आपण प्रायोरिटीवर करू शकते का ते फिजिबिलिटी चेक करतो. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.